Hello student, welcome to Vishri. Today's topic is stress physiology in plants. So what is stress? What is plant stress? So काय असतं प्लांट स्ट्रेस काय असतं त्याच्या प्लांटवर पण स्ट्रेस येतं का? सो हे प्रश्न असतात तर बघूया. प्लांट स्ट्रेस इज एनी एक्सटर्नल कंडिशन दॅट ॲडव्हर्सली इफेक्ट्स ग्रोथ अँड मेटाबॉलिझम. प्लांट स्ट्रेस काय असतं की अशा एक्सटर्नल कंडिशन्स ज्या प्लांट ग्रोथवर ॲडव्हर्सली इफेक्ट करेल, चुकीचा अफेक्ट करेल, त्या स्ट्रेसला त्या कंडिशनला आपण काय म्हणतो प्लांट स्ट्रेस. कुठलीही गोष्ट एक्सटर्नल कंडिशन्स जी आहे ती एका प्लांटच्या ग्रोथवर किंवा मेटाबॉलिझमवर अफेक्ट करेल, सो त्याला आपण काय म्हणू प्लांट स्ट्रेस म्हणू. कुठल्याही पद्धतीने जास्त वॉटरिंग म्हणा किंवा हीट कंडिशन्स म्हणा, टेम्परेचर म्हणा, या गोष्टी कशा करतात प्लांटवर अफेक्ट करतात, ॲडव्हर्सली इफेक्ट करतात. सो त्या गोष्टीला आपण काय म्हणू स्ट्रेस असं म्हणू शकतो. स्ट्रेस फिजिओलॉजी स्टडीज हाऊ प्लांट रिस्पॉन्ड टू अनफेवरेबल एन्व्हायरमेंट्स. स्ट्रेस फिजिओलॉजी काय करते, स्टडी करते कशासाठी, जे काही अनफेवरेबल कंडिशन्स असतात प्लांटसाठी त्याला ते प्लांट कसं रिस्पॉन्ड करतं ते आपण स्ट्रेस फिजिओलॉजीच्या अंडर आपण स्टडी करू शकतो. स्ट्रेस लीड्स टू रिड्यूस ग्रोथ अँड प्रोडक्टिव्हिटी. स्ट्रेस काय आहे, स्ट्रेस लीड्स टू रिड्यूस ग्रोथ अँड प्रोडक्टिव्हिटी. ज्या प्लांट जर कुठल्या प्लांटवर स्ट्रेस असला तर ते काय करतं की प्लांटची ग्रोथ आणि प्रोडक्टिव्हिटी रिड्यूस करतं, कमी करतं. नेक्स्ट टेम्परेचर स्ट्रेस. सगळ्यात पहिलं काय आहे टेम्परेचर स्ट्रेस. कुठे हाय टेम्परेचर, एखादी प्लांट आहे त्याला नॉर्मल टेम्परेचरमध्ये ग्रो करायचं असेल, त्याची हॅबिटॅट नॉर्मल टेम्परेचरची असेल आणि आपण त्याला हाय टेम्परेचर किंवा लो टेम्परेचरमध्ये नेलं तर तो प्लांट कसा बिहेव करेल, कसा त्याला रिस्पॉन्ड करेल हे आपण पाहूया. हाय टेम्परेचर हीट स्ट्रेस. आपण जर एखाद्या प्लांटला हीट स्ट्रेस दिली किंवा हीट स्ट्रेस आलं तर त्याला तो काय करेल, डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन्स अँड एन्झाईम्स. तो काय करेल डिनॅच्युरेशन्स ऑफ प्रोटीन्स अँड एन्झाईम्स. एन्झाईम्स आणि प्रोटीन्सचं डिनॅच्युरेशन करेल आणि सेल मेम्ब्रेन सुद्धा त्याची डॅमेज होऊ शकते. इन्क्रीज ट्रान्सपिरेशन. त्या प्लांटच्या लीफमधून जे ट्रान्सपिरेशन होतं, ट्रान्सपिरेशन म्हणजे काय की एखाद्या प्लांटच्या लीफच्या वरती आपल्याला दव दिसतात, पाण्याचे थेंब दिसतात, ते झालं प्लांटचं ट्रान्सपिरेशन. सो ते जे ट्रान्सपिरेशन आहे ते इन्क्रीज होईल. रिड्यूस्ड फोटोसिंथेसिस. आणि फोटोसिंथेसिसची प्रोसेस जी आहे ती स्लो डाऊन होऊन जाईल किंवा रिड्यूस होऊन जाईल. आणि विल्टिंग अँड लीफ स्कॉर्च. विल्टिंग म्हणजे त्याचे जे पानं आहेत ते पिवळे पडतील आणि झडून जातील. सो विल्टिंग आणि लीफ स्कॉर्च जे आहे ते आपल्याला तिथे पाहायला मिळेल. किंवा त्याच्याच उलट लो टेम्परेचरमध्ये ते प्लांट कसं बिहेव करेल. सो आईस क्रिस्टल फॉर्मेशन इन सेल्स. त्या प्लांटच्या सेल्समध्ये काय होईल, आईस क्रिस्टल्स फॉर्म व्हायला सुरुवात होईल. मेम्ब्रेन रप्चर्स. त्याची सुद्धा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन जी आहे ती डॅमेज किंवा रप्चर होईल. रिड्यूस एन्झाईम ॲक्टिव्हिटी. त्यामध्ये त्या लीफमध्ये किंवा त्या प्लांटमध्ये ज्या काही एन्झाईम्स ॲक्टिव्हिटी होतात त्या रिड्यूस होऊन जाईल आणि स्लो ग्रोथ जी आहे ती त्याची स्लो डाऊन होऊन जाईल. नंतर प्लांट रिस्पॉन्स टू टेम्परेचर स्ट्रेस. प्लांट टेम्परेचर स्ट्रेसला कसं रिस्पॉन्स करतात, प्रोडक्शन ऑफ हीट शॉक प्रोटीन्स. ते काय करतात की हीट शॉक प्रोटीन्स जे आहेत ते आपल्या बॉडीमध्ये त्या प्लांटमध्ये तयार करायला सुरुवात करतं. लीफ रोलिंग और शेडिंग. लीफ जी आहे ती रोल व्हायला सुरुवात करतं किंवा ते लीफ शेड होऊन जातं, प्लांटपासून शेड होऊन जातं. ॲक्युम्युलेशन ऑफ सोल्युबल शुगर. ते सोल्युबल शुगर जे आहे प्लांटमध्ये प्रेझेंट असते ती ॲक्युम्युलेट व्हायला सुरुवात होते. इंडक्शन ऑफ डॉर्मन्सी इन कोल्ड कंडिशन्स. आणि डॉर्मन्सी जी आहे ती कोल्ड कंडिशनमध्ये व्हायला सुरुवात होते, त्याचं इंडक्शन व्हायला सुरुवात होतं. नंतर टेम्परेचर स्ट्रेस नंतर वॉटर स्ट्रेस. वॉटरचा सुद्धा स्ट्रेस तो वॉटर कमी झालं किंवा जास्त झालं तर दोन्ही कंडिशनमध्ये त्या प्लांटवर स्ट्रेस येतं. सो ड्रॉट स्ट्रेस म्हणजे काय, प्लांट जे आहे ते कमी झालं तर ड्रॉट स्ट्रेस येतो. वॉटर कमी झालं तर ड्रॉट स्ट्रेस येतो. फ्लडिंग स्ट्रेस. वॉटर इन्क्रीज झालं तर फ्लडिंग स्ट्रेस येतो. सो इन ड्रॉट स्ट्रेस काय, लॅक ऑफ वॉटर अवेलेबिलिटी. त्या प्लांटला वॉटरची अवेलेबिलिटी काय होते, कमी होऊन जाते. लॉस ऑफ टर्गर प्रेशर सुद्धा जे आहे त्या प्लांटचं ते कमी होऊन जातं. स्टोमॅटल क्लोजर. स्टोमॅटा जो आहे तो काही वेळासाठी ओपन असतो, काही वेळासाठी क्लोज असतो, तर ते स्टोमॅटा काय होऊन जातं, क्लोज होऊन जातं. रिड्युस्ड फोटोसिंथेसिस. आणि फोटोसिंथेसिस जे आहे ते कमी होऊन जातं. लीफ विल्टिंग. लीफ सुद्धा जे आहे ते विल्टिंग म्हणजे पिवळे पडायला सुरुवात होते.
आणि इन फ्लडिंग कंडिशन ऑक्सिजन डिफिशियन्सी इन रूटमध्ये ऑक्सिजन डिफिशियन्सी आपल्याला पाहायला मिळतं. रूट रेस्पिरेशन इनहिबिटेड, रूटचं जे रेस्पिरेशन आहे ते इनहिबिशन सुरू होतं आणि पुअर न्यूट्रिएंट अपटेक, न्यूट्रिएंटचा जो अपटेक आहे तो कमी होऊन जातो. नेक्स्ट प्लांट रिस्पॉन्सेस टू वॉटर स्ट्रेस. वॉटर स्ट्रेसला प्लांट कशा पद्धतीने रिस्पॉन्स करतं? डेव्हलपमेंट ऑफ डीप रूट सिस्टीम, डीप रूट सिस्टीम डेव्हलप करतं. त्यानंतर ॲब्सिसिक ऍसिड जे आहे ABA, ॲब्सिसिक ऍसिड जे आहे ते प्रोड्यूस करतं. रिड्यूस लीफ साईज, लीफ साईज जी आहे ती कमी होऊन जाते. आणि फॉर्मेशन ऑफ एरेनकायमा इन फ्लडेड प्लांट्स. एरेनकायमा हा एक प्लांटचा पार्ट आहे, तो तिथे फॉर्म होतो आणि फ्लडेड प्लांटमध्ये आपल्याला एरेनकायमा जो आहे तो पाहायला मिळतो. नेक्स्ट सॅलिनिटी स्ट्रेस. सॅलिनिटी म्हणजे काय? सॅलिनिटी म्हणजे सॉल्ट, त्याच्या नावामध्येच आपल्याला पाहायला मिळतं सॅलिनिटी. सॅलिनिटी म्हणजे सॉल्ट, Na आणि Cl, NaCl. सो एक्सेस सॉल्ट Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह इन सॉइल. जर त्या सॉइल मध्ये जास्त प्रमाणात आपल्याला सोडियम किंवा क्लोराईड, सोडियम क्लोराईड दोन्ही पाहायला मिळेल तर तिथे सॉल्ट स्ट्रेस जो आहे तो येतो. ऑस्मोटिक स्ट्रेस रिड्यूस वॉटर ऍब्झॉर्प्शन. जे सॉल्ट स्ट्रेसलाच आपण ऑस्मोटिक स्ट्रेस म्हटलंय ते काय करतं? वॉटर ऍब्झॉर्प्शन रिड्यूस करतं. आयन टॉक्झिसिटी, त्यामध्ये आयन टॉक्झिसिटी तिथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन जे आहे या पद्धतीने ते तिथे टॉक्झिक निर्माण करतं. न्यूट्रिएंट इम्बॅलन्स, त्यामुळे ते काय होतं की न्यूट्रिएंट रूट प्रॉपर ऍब्झॉर्ब करू शकत नाही आणि त्या न्यूट्रिएंट्समध्ये हे आयन मिक्स होतात. त्या आयन मिक्स झाल्यामुळे ते काय होते? न्यूट्रिएंटचं बॅलन्स बिघडून जातं, म्हणून ते न्यूट्रिएंट इम्बॅलन्स होऊन जातात. लीफ येल्लोईंग अँड स्टंटेड ग्रोथ. तिथेच काय होतं? आपल्याला लीफ विल्टिंग आणि लीफ येल्लोईंग जे आहे ते पाहायला मिळतं आणि ग्रोथ जी आहे ती कमी होऊन जाते आणि थांबून जाते. नंतर प्लांट रिस्पॉन्सेस टू सॅलिनिटी स्ट्रेस. प्लांट सॅलिनिटी स्ट्रेसला कसं रिस्पॉन्स करतं? सॉल्ट एक्सक्लुजन बाय रूट्स. सॉल्ट जे आहे ते रूट्स थ्रू एक्सक्लुजन करतं. सॉल्ट सिक्रेशन थ्रू सॉल्ट ग्लँड्स. सॉल्ट ग्लँड्स जे आहे ते त्यातून ते सॉल्ट जे आहे ते सिक्रेशन करून घेतं आणि बाहेर काढून घेतं. ॲक्युम्युलेटेशन ऑफ ऑस्मोप्रोटेक्टंट. जे ऑस्मोप्रोटेक्टंट आहे जसं की प्रोलिन, ग्लायसिन आणि बिटाईन याचं ॲक्युम्युलेशन करायला सुरुवात होते. इम्पॉर्टन्स ऑफ स्ट्रेस फिजिओलॉजी. स्ट्रेस फिजिओलॉजीचं काय इम्पॉर्टन्स आहे? हेल्प्स डेव्हलप स्ट्रेस टॉलरंट क्रॉप्स. हे काय करतं? स्ट्रेस टॉलरंट क्रॉप्सला डेव्हलप करायला मदत करतं. इम्प्रूव्ह ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी, ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करतं आणि युजफुल इन प्लांट ब्रीडिंग प्रोग्राम्स. हे काय? प्लांट ब्रीडिंग प्रोग्राम्ससाठी आपल्याला खूप हेल्प करतं आणि युजफुल असतं. थँक्यू.